नमस्कार, मी ॲडव्होकेट शंकरराव वानखेडे. आज सावरगाव, तालुका कन्नड, जिल्हा छत्रपती संभाजीनगर या गावी आमचे मित्र मान्य श्री सतीश भाऊ जाधव यांनी आपल्या जीवनामध्ये एक नवीन पाऊल पुढे घेतलेलं आहे. मनुष्य आपल्या जीवनामध्ये स्टेप बाय स्टेप प्रगती करत असतो. आज त्यांचा प्रगतीचा पहिला दिवस आहे आणि तो बी इतका धडाडत आहे की गौरव मल्टी सर्व्हिसेसच्या माध्यमातून आपले सरकार व विविध ज्या सरकारी योजना आहे त्या आपल्या नागरिकांपर्यंत कशा पोहोचेल, शेवटच्या या देशाच्या शेवटच्या नागरिकांपर्यंत विकासाची गंगा कशी पोहोचेल या माध्यमातून मान्य श्री सतीश भाऊ जाधव साहेब यांनी एक पाऊल उचललेलं आहे. नक्कीच मी त्यांचं अभिनंदन करतो की त्यांनी आपल्या या संसारी रूपी एक चांगल्या प्रकारचं माध्यम घेऊन जीवनाला सुरुवात केलेली आहे. मित्रांनो, सावरगाव हे कन्नड तालुक्यातील एक डोंगराळ भागामध्ये आहे, परंतु या भागातील लोक एकदम प्रॉम्प्ट आहे, हुशार आहेत, एकदम त्यांच्यामध्ये काम करणे कौशल्य आहे, त्यांच्यामध्ये क्षमता आहे. आणि आज जेव्हा सतीश भाऊ जाधव यांनी तो गौरव मल्टी सर्व्हिसच्या माध्यमातून या परिसराची सेवा करण्याच्या माध्यमातून त्यांनी हा पाऊल उचललेला आहे. मित्रांनो, आपण सर्व इथं बघताय सावरगाव फाट्यावर मोठ्या प्रकारचं मार्केट तयार झालेले आहे. येणाऱ्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात तुम्हाला आज आजूबाजू मोठ्या जवळपास 10-5 खेडे इथं आज लागू नये, बरोबर आहे की नाही? कोणकोणते गाव आहे आजूबाजूला? सावरगाव, उंबरखेडा, रामपूरवाडी, पुरणवाडी, मेहून, नंतर इकडून नागापूर आहे, करंजखेडा आहे, चिमणापूर आहे, इकडं आणखी कोणतं गाव आहे? कोल्हापूर आहे. अहो, मोठ्या प्रमाणात या आजूबाजूला 10-15 गावाचे तर मीच नावं घेऊन घेतले. आणि नंतर पुन्हा इकडे खाली सायगावान आहे, इकडं तुम्ही जवळ गेले तर आजूबाजूला रेवळगाव आहे. नंतर आता काय तुमचं वाहन आहे, मोटरसायकली आहे, गाडी आहे, माणूस काय कुठे इथं तिथं करताना पूर्वा किट, चिंचोली, लिंबाजी वगैरे या गावाच्या आजूबाजूला हे मोठं गाव आहे. सावरगाव फाटा आता काही साधा राहिलेलं नाहीये. भाऊ, या रोडवर प्लॉट भेटतो का? नाही. काय भावाला भेटला तर म्हणजे छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये जे भाव आहेत ते या रोडवर भाव आहे, बरोबर आहे की नाही? अहो, इतकं एकदम म्हणजे हे बघा, प्रत्येक गावाला महत्व आहे, पण त्या गावाच्या नागरिकांनी पुढाकार घेणं गरजेचं आहे. आणि आज मला अभिमान वाटतो की आमचे मित्र मान्य श्री सतीश भाऊ जाधव अहो यांनी या गौरव मल्टी सर्व्हिसेसच्या माध्यमातून या गावाला डायरेक्ट दिल्लीशी जोडलेलं आहे. काय छत्रपती संभाजीनगरचं हे गाव हे आहे कन्नड तालुक्यामध्ये, पण आज तुमच्याजवळ इंटरनेट आहे. इंटरनेटच्या माध्यमातून तुम्ही जगाशी जोडलेले आहात. जगाचा कोणत्याही कानाकोपऱ्याचं तुम्ही असं एक घर कधी म्हटलं असं घर सुद्धा तुम्ही अमेरिकेतल्या कधी असं घर पाहू शकता. इतकं मोठं इंटरनेटचा आज प्रभाव आपल्या जगावर झालेला आहे. आणि ते काम मल्टी सर्व्हिसेस म्हणजे काय? इंटरनेटवरून सरकारच्या ज्या योजना आहे त्या ज्या छोटे छोटे काम आहे ते करून देणं. त्या मोबाईलमध्ये नवीन फीस घेतली जाते नावापुरतीच, पण नागरिकांची सेवा होती. प्रत्येक माणूस ते आपण शेतकरी गाव खेड्या वस्त्या या भागामध्ये राहणारे आम्ही लोक आहोत आणि आम्हाला आज या परिसरामध्ये इंटरनेटवर का चाललंय? हे बघा, हा देश आज एका राजकीय दृष्टिकोनातून, सामाजिक दृष्टिकोनातून इंटरनेटवर आलेला आहे. प्रत्येक गोष्ट इंटरनेटवर आहे, प्रत्येक गोष्ट इंटरनेटच्या माध्यमातून चालू लागलेली आहे. आज जर तुम्ही तुमचं काही करायचं असेल तुम्हाला तर तुमच्या मोबाईलमध्ये सगळं काही गोष्टी अवेलेबल आहे. म्हणून तुम्हाला सांगतो, मोबाईल वापरणं चांगलं आहे, मोबाईल वापरणं हा गलत नाहीये, त्याचा वापर व्यवस्थित झाला पाहिजे. तुमच्या घरामध्ये, तुमच्या गावामध्ये जर कधी तुम्हाला ग्रामपंचायतच्या माध्यमातून जर कधी इथं लायब्ररी आणायची असती तर तेव्हा सरकारचे काही डॉक्युमेंट कंप्लीट करावं लागत होते आणि तेव्हा 10, 15, 20, 100 पुस्तकं तिथे येऊन पडायचे आणि त्या पुस्तकाला वाचायला बी आम्हाला वेळ भेटायचा नाही. लायब्ररी सुद्धा गव्हर्नमेंट लायब्ररी द्यायची, गव्हर्नमेंट एएमसीला द्यायची, गव्हर्नमेंट वाचनालय द्यायचं चांगल्या प्रकारचं, गव्हर्नमेंट बऱ्याचशा गोष्टी द्यायच्या, पण आम्हाला ते जमत नव्हतं. भाऊ, तेच गव्हर्नमेंटने काय केलं, आता तुमच्या मोबाईलमध्ये टाकलेलं आहे. आज तुम्हाला जर कधी हक्काचं तुमचं वृत्तपत्र कधी तुम्हाला बघत असेल तर तुमचं प्रत्येक पेज आज तुमच्या मोबाईलवर गुगलवर तयार होतं. काय गुगलवर ओपन होतं आणि तुम्हाला जे तुम्ही आता विविध पेपर आहे आपल्या भागामध्ये, बरेचसे पेपर चालतात. लोकमत, सकाळ, पुण्यनगरी, मराठी वगैरे असे बरेच पेपर चालतात आणि त्या पेपरच्या माध्यमातून तुम्ही जगात काय उलाढाल चाललेले आहे त्या बघताय. आणि त्याच उलाढाली जर तुम्हाला बघायचं असेल तुमच्या मोबाईलमध्ये आहे. गुगल ओपन करा, लोकमत ओपन करा, लोकमत ई पेपर ओपन करा, तुम्हाला तुमचं एक पेज, एक आकडा सुद्धा तुम्हाला त्या पेपरमध्ये दिसतो. काय
पेपरवाल्याने सुद्धा त्याच्या सुविधा तुमच्याकडे उपलब्ध करून दिलेल्या आहे. आणि आज माझे मित्र मान्य श्री सतीश भाऊ जाधव हे आज तुम्हाला या डिजिटल इंडियामध्ये आज तुम्हाला दिल्लीशी जोडलेले यांनी. मित्रांनो, आजूबाजू परिसरामध्ये बरेचसे जे नागरिक आहे यांच्या शेतीवर सातबारा दिसत नाहीये. काय लवकर सातबारा भेटत नाही. ग्रामसेवक आपल्या घराचे लवकर नंबर 8 लवकर दाखवत नाही. ग्रामपंचायतमध्ये आपल्याला अनेक अडचणी यायला लागल्या. आपल्याला जो तलाठी आहे लवकर सातबारा दाखवत नाही. काय परिस्थिती सावकारची. पण आज अशी परिस्थिती आली आहे, तुमच्या मोबाईलमध्ये तुम्हाला सातबाऱ्यावर कोणाचं नाव आलेलं आहे, कोणाचं नाव कटलेलं आहे, कोणाचं नाव कसं कसं आलेलं आहे, तुम्हाला सगळा सातबारा देतो. का? हा डिजिटल इंडिया आहे. या देशाचे यशस्वी पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेबांनी या देशाला डिजिटल केलेलं आहे. प्रत्येक नागरिकाला आम्हाला या इंटरनेटशी जोडलेला आहे. आपला हा मोबाईल प्रत्येकाजवळ झालेला आहे. हा काही मोदी साहेबांना आणून दिलेला नाहीये, पण त्याच्यामध्ये फॅसिलिटी पण सरकार देऊ शकतं. आणि आज सरकार कोण चालवतं? या देशाचे यशस्वी पंतप्रधान माननीय श्री नरेंद्र मोदी चालवत आहेत. आणि म्हणून सरकारच्या जर कधी योजना असल्या तर तुमच्या मोबाईलमध्ये या फॅसिलिटी भेटूच शकत नाही. आणि सरकारचं म्हणणं आहे की तुमचं खातं तुमच्या मोबाईलमध्ये दिसलं पाहिजे. मग कोणती बँक पहा, तुमच्या त्या बँकेमध्ये काय आहे, त्या बँकेचं सगळं स्टेटमेंट तुम्हाला पहिले बँकेतून घ्यायला पडायचंय. आता तुमच्या मोबाईलवर निघतंय का निघतं? तुमच्या मोबाईलमध्ये तुमच्या मुलांचा कुठे कोणत्या शाळेत प्रवेश करायचा आहे, कशा पद्धतीने घ्यायचा आहे, त्या कोणत्या शाळेमध्ये फ्री मिळून लागतो, ती सुद्धा योजना तुमच्या मोबाईलमध्ये आहे. तुमच्या सरकार आपल्या सरकारमधून तुम्हाला ते करायला भेटू लागलेलं आहे. तुम्हाला तुमच्या जे सातबाऱ्यावर या वर्षीचा पीक पेरा कसा लावलेला आहे, ह्या वर्षी काय काय पिकलेलं आहे, ते कसं लावलं जाईल, तुमच्या भागामध्ये तुमच्या तलाठीच्या माध्यमातून तुम्हाला ते करून घ्यावं लागतं आणि त्याला ऑनलाईन करावं लागतं. तहसीलदार साहेब या सगळ्या गोष्टीला परवानगी देतो. काय? तहसीलदार साहेबाच्या अंडरखाली आपल्या तालुक्याचे मुख्य बॉस कोण आहे? तर महसूलमध्ये तहसीलदार साहेब आहे. तहसीलदार साहेब काय करता? तुमच्या शेतात असं नसेल जा तहसीलदारकडे, तुमच्या शेतामध्ये काही भांडणं झालेत जा तहसीलदार साहेबाकडे. कारण की तहसीलदार साहेब या महसूल बद्दल म्हणजे शेती विषयाबद्दल सर्व असतो. आणि नंतर तुम्हाला माहिती आहे छोट्या छोट्या गोष्टी जर काही अडचण आल्या, वादविवाद झाले तर आपण पोलीस स्टेशन जातो. तो बी आपला हक्काधिकार आहे. राजकीय दृष्टिकोनातून सामाजिक दृष्टिकोनातून या देशामध्ये कायद्याचं राज्य चालतं. आणि म्हणून प्रत्येक माणसाला प्रत्येक गोष्टीचा कायदा लावून दिलेला आहे. मग तो छोटा असो का पोटाचा असो का तो येणारा असो किंवा त्या दोघांचं लग्न व्हायचं असेल, कोणतीही गोष्ट आहे ही कायद्यातून सुटलेली नाहीये. म्हणून मित्रांनो, या जगामध्ये सगळ्यात महत्वाचा असेल तर तो अभ्यास आहे. मी ऍडव्होकेट शंकरराव वानखेडे, मी या तुमच्या चिंचोली गावचा आहे. मी जवळपास 22-23 वर्षापासून वकिली व्यवसाय करतो. 2003ला मी वकील झालो. वकील व्हायच्या पहिले मी 3 वर्ष LLB केलं, त्याच्या पहिले मी 3 वर्ष BA केलं, त्याच्या पहिले मी 12वी पर्यंत झालं. म्हणजे 12 वर्ष ते आणि 12 18 वर्ष माझे कंप्लीट झालं, वकील झालो. आणि 18 वर्ष शिक्षण झाल्यानंतर मी आता 22-23 वर्ष काय केलं? वकिली केली. विचार करा माझा किती मोठा अनुभव आहे हा. म्हणजे मी माझ्या वयाच्या 5व्या-6व्या वर्षापासून, आज प्रत्येक मुलगा 4थ्या-5व्या वर्षापासून शिकायला लागला, तेव्हा 5व्या-6व्या वर्षापासून मुलं शिकत होता. शिक्षण खूप महत्वाचं आहे. मी या परिसरातील नागरिकांच्या घरातून पुढे गेलेला माणूस आहे. आणि आज जर या गावामध्ये या भागामध्ये येत असेल तर मला तुम्हाला सांगायचं आहे की तुमच्या परिसरामध्ये शिक्षणाला तुम्ही दर्जा देत आहे. पण आता इतकं चांगलं कडक करा की तुमच्या शिक्षण हे तुमच्या मोबाईलमध्ये होऊ लागलेलं आहे. तुमच्या मोबाईलमध्ये गुगल आहे, गुगलमध्ये जगातील सगळ्या गोष्टी अवेलेबल आहे. तुमच्या मोबाईलमध्ये युट्यूब आहे, तुमच्या मोबाईलमध्ये फेसबुक आहे, तुमच्या मोबाईलमध्ये इंस्टाग्राम आहे. मग तुम्हाला हे जे डिजिटल इंडियाचे जे मोठे सोर्स आहे, कारण की तुम्हाला जर कधी काही तुमच्या माध्यमातून काही मांडत असेल तर तुम्ही तुमच्या युट्यूब चॅनलवर टाका. युट्यूब चॅनलवर ज्या पद्धतीनं एखादा पेपर, एखादा न्यूज चॅनल चालतं, तसंच युट्यूब चॅनलवर तुमचं स्वतःचं चॅनल बनतं. मग आज सतीश भाऊ जाधव यांचं चॅनल आहे, युट्यूब चॅनल सतीश भाऊ जाधव युट्यूब चॅनल या माध्यमातून चालतं. माझं आहे, मी ऍडव्होकेट शंकर वानखेडे युट्यूब चॅनल, हे दत्तराव भुजंग युट्यूब चॅनल. प्रत्येक माणसाचं ओपन केलेलं खातं, पण त्याची माहिती नाहीये. मग त्याची माहिती नाहीये, मग माहिती करून घेणं गरजेचे आहे. मित्रांनो, मी तुमच्या शब्द बोलतो, माझे काही शब्द या भागाच्या व्यतिरिक्त नाहीये. माझं शिक्षण घेण्यासाठी मी विविध शहरात गेलो. आज देशाच्या विविध शहरात आज मी जातो, बऱ्याच नागरिकांपर्यंत पोहोचतो. माझं फक्त एवढंच म्हणणं आहे की तुम्हाला या जगामध्ये काही करायचं असेल तर शिक्षण एक अशी गोष्ट आहे ती तुम्हाला कुठपर्यंत घेऊन जाऊ शकते. म्हणून 2018ला जेव्हा मी दिल्लीमध्ये पोहोचलो आणि बोलता 3 जानेवारी 2018ला मी भारताचे महामहिम राष्ट्रपती रामनाथ कोविंद साहेब यांना भेटलो. कशामुळे भेटलो? तर माझ्यामध्ये ती क्वालिटी होती. काय क्वालिटी होती
किंवा कोणत्या नागरिकाला किती महत्व आहे. जर भारताचे महामहिम राष्ट्रपती माननीय श्री रामनाथ कोविंद साहेबांची किती भेट होत असेल तर यापेक्षा मोठी गोष्ट कोणती असेल. तर मी ती करत प्रयत्न केला आणि मला तिथे ते झालं. तर मित्रांनो सांगायचं तुम्हाला एवढं आहे, जर कधी तुम्हाला शिक्षण झालं तर तुमच्याकडे निर्णय क्षमता येते आणि निर्णय क्षमता जेव्हा आली तर तुम्हाला इथे त्याच्या पाया पडायची गरज पडत नाही. तुम्ही ओळखू शकता की सत्य काय आहे आणि खोटं काय आहे, व्हॉट इज द राईट अँड व्हॉट इज द रॉंग. का तुम्ही सांगू शकता, कशामुळे सांगू शकता, शिक्षणामुळे सांगू शकता. आज तुम्हाला पहिलीचा कोणताही धडा घ्या, तुमच्या इंटरनेट मोबाईलमध्ये आहे, तुमच्या गुगलवर आहे, तुमच्या युट्यूबवर आहे, तुमच्या फेसबुकवर आहे. पहिलीचा घ्या, बालवाडीचा घ्या, नर्सरीचा घ्या, का LLBचा लास्ट वर्षाचा घ्या, कोणताही सब्जेक्ट घ्या, क्रिमिनल प्रोसिजर कोड घ्या, का सिव्हिल प्रोसिजर कोड घ्या, का तुम्ही भारताचं संविधान कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया घ्या, प्रत्येक गोष्ट तुम्हाला इंटरनेटवर दिसते. मग तुमच्या घरामध्ये शिक्षण आलेलं आहे, मग घेणार केव्हा तुम्ही. तर आज हे जे आमचे सतीश भाऊ जाधव साहेब आहे यांच्या माध्यमातून आज तुम्हाला आपल्या सरकारच्या माध्यमातून गौरव मल्टी सर्व्हिसेस या माध्यमातून तुम्हाला आज तुमच्या परिसरामध्ये एक चांगल्या गोष्टीची ओपनिंग झालेली आहे. आमचे मित्र मान्य श्री तात्याराव भुजंग साहेब सुद्धा या परिसराचे सामाजिक कार्यकर्ते, त्यांच्या माध्यमातून आम्ही मोठ्या प्रमाणामध्ये या परिसरामध्ये काम करतो. आणि त्याच्या पाठीमागचा उद्देश काय आहे की नागरिकांना अलर्ट व्हायचं, नागरिकांना जागृत करायचं. राजकीय भाषा करताना लोकांना कुठेतरी सामाजिक दृष्टिकोन समोर ठेवावा लागणार आहे. येणाऱ्या काळामध्ये बरेचसे राजकीय हालचाली होणार आहे. आपण आजपर्यंत बऱ्याचशा राजकीय हालचाली बघितल्या, पण त्यातल्या त्यात सामाजिक हालचाल करताना आमच्या सतीश भाऊ जाधव सारख्या माणसाला सुद्धा महत्व तुम्हाला द्यावं लागणार आहे. कारण की त्यांनी आपल्या हयात बघितलेले जय शेवालाल या माध्यमातून ते आपल्या जीवनाची सुरुवात करता आणि शेवालाल महाराजांचा त्याचा आशीर्वाद आहे, त्यांच्या डोक्यावर शेवालाल महाराजांचा आशीर्वाद आहे. आणि त्यांना हे सुचलं, मी हे दुकान जर कधी कन्नडला टाकलं असतं मला चांगलं चाललं असतं, पण काय माझ्यावर या मातीचे उपकार आहे. त्या मातीचे उपकार असल्यामुळं मला या मातीतील नागरिकांची सुद्धा सेवा करायची आहे. आणि म्हणून त्यांनी या सावरगावाच्या पाट्यावर त्यांनी आपले सरकार म्हणून दुकान टाकलेलं आहे. मित्रांनो तुम्ही सुद्धा कुठेतरी या मातीचे देणं लागताय. तुम्ही या गावाचे नागरिक आहात, तुम्ही या गावातून मोठे होणार आहात आणि तुम्हाला या भागातील नागरिकांना चांगल्या प्रकारचं कशी सेवा दिली जाईल या माध्यमातून पावलं उचलायचे आहे. माझ्या या गावामध्ये मोठा विकास झाला पाहिजे. सावर गावाचा मी या जन्मलेल्या गावात आहे, या भूमीतील प्रत्येक माणूस मी ओळखतो, प्रत्येक माणूस मला ओळखतो. मग जर कधी प्रत्येक माणूस मला ओळखत असेल आणि प्रत्येक माणसाला मी ओळखत असेल, मग याच्यापेक्षा मोठं संसारामध्ये काय आहे. तर याच्यापेक्षा मोठं संसारात काहीच नाहीये. म्हणून आपल्या लोकांची जर कधी सेवा करायची असेल, विकास त्यांचा करून घ्यायचा. कारण की आम्ही या देशात नागरिक आहोत. या भारत मातेने आम्हाला इथं नरवच दिलेलं आहे, या ठिकाणी आम्हाला मतदानाचा अधिकार दिलेला आहे. म्हणून आपल्याला या देशानं इनडायरेक्टली आपल्या खांद्यावर देश चालवण्याची जबाबदारी दिलेली आहे. मित्रांनो तुमच्या मतदानातून तुमच्या गावचा सरपंच निवडला जातो, तुमच्या गावचा ग्रामपंचायत सदस्य निवडला जातो, तुमच्या भागाचा जो आमदार निवडला जातो, तुमच्या भागाचा खासदार निवडला जातो. तुमच्या भागाचा खासदार तिथे जाऊन दिल्लीमध्ये जाऊन तो काय करतो, पंतप्रधान निवडतो. इनडायरेक्टली तुम्ही पंतप्रधान निवडता. तुमच्या भागाचा आमदार काय करतो, मुख्यमंत्री निवडतो तिकडे मुंबईमध्ये जाऊन. इनडायरेक्टली तुमचा प्रतिनिधी जर कधी मुख्यमंत्री निवडत असेल तर तुम्ही त्यांना मतदान केलेलं आहे, तुमचा प्रतिनिधी आहे. आणि म्हणून मी सगळं नागरिकांना विनंती करतो, जरा बरंच बोलले गेलं पण बघा बोलताना तुम्हाला काहीतरी प्रबोधनही झालं पाहिजे. म्हणून गावातील नागरिकांनी शिक्षणाला प्राधान्य दिले गेलं पाहिजे. आणि विशेष म्हणजे युट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम याच्या माध्यमातून नागरिकांची सेवा झाली पाहिजे. त्या चांगल्या गोष्टी शिकवल्या गेल्या पाहिजेत. जर तुम्हाला काही येत नसेल तर तुम्ही शिका, आणि तुम्हाला येत असेल तर त्याच्यावर व्हिडिओ काढून टाका आणि लोकांना कळू द्या माझ्यामध्ये काय गुण आहेत. मित्रांनो मी एक पाठीमागे व्हिडिओ काढला आणि तो टाकला युट्यूब, फेसबुक, इंस्टाग्रामवर टाकलेला आहे. आणि तो व्हिडिओ म्हणजे काय आहे, मी पाण्यावर घंटोघंटे झोपतो. काय मी पाण्यावर बगर हातपाय हलवता, बगर हातपाय हलवता फुग्यासारखा पाण्यावर रोजतो मी. तुम्ही म्हणशाल एकच शक्य आहे, ते शक्य आहे, मला ते येतं. मी माझी तुम्ही युट्यूबवर पहा, माझा शंकर वानखेडे या नावाचं युट्यूब आहे, शंकर वानखेडे नावाचं माझं फेसबुक आहे, शंकर वानखेडे नावाचं माझं इंस्टाग्राम आहे. त्याच्यावर तुम्ही ह्या नावानं सर्च करा आणि बघा बगर हातपाय हलवता माणूस पाण्यावर कसं झोपू शकतो. अशक्य गोष्ट आहे, पण मी ती शक्य करून दाखवलेली आहे. मला फक्त तुम्हाला एवढं सांगायचं मित्रांनो की जे काही करत असेल तर मन धनापासून करा. मी छत्रपती संभाजीनगर जातो आणि आज मी या भागामध्ये येतो, या भागामध्ये वारंवार येतो जातो. तर त्याच्या पाठीमागचं कारण काय आहे की फक्त नागरिकांची सेवा माझ्याकडून कशी घडेल. मी कौतुक करतो सतीश भाऊ जाधव यांनी या सावरगावचं नाव आता मोठ्या प्रमाणामध्ये देश लेवलवर घेऊन चाललेले आहे. कारण की त्यांनी मल्टी सर्व्हिसच्या माध्यमातून आपले सरकार आणि विविध ज्या योजना आहेत त्यातून ते करणार आहे. आणि म्हणून मित्रांनो तुम्हाला सुद्धा
सतीश भाऊ सारखे आपल्या शहराची आपल्या गावाची सेवा करण्याच्या माध्यमातून पाऊल उचलायचे आहे. खूप खूप धन्यवाद मान्यश्री आणि खूप खूप अभिनंदन सतीश भाऊ जाधव. असंच तुमची प्रगती हिंदुना चौगुणा होत गेली पाहिजे आणि तुम्ही आमच्या परिसराची अशीच सेवा करत राहा अशी मी तुम्हाला विनंती करतो आणि प्रार्थना करतो देवापाशी की तुमचा चांगलं कल्याण होईल आणि कल्याणकारी योजना तुम्ही आमच्या नागरिकांपर्यंत आणून देसाल. आतापर्यंत तुम्ही मला ऐकलं त्याबद्दल आपल्या सर्वांचे खूप खूप आभार. जय हिंद, जय महाराष्ट्र.